मैत्रिणींनो, 35 वर्षांची आहे मी. 12 वर्षे झाली माझ्या लग्नाला. 2 मुलांची आई आहे आणि आज जीवनाच्या या टप्प्यावर असताना जर कोणी मला हे विचारलं ना, की मी सर्वात मोठी आजपर्यंतची शिकवण, अनुभव काय घेतलाय? तर माझे उत्तर असे असेल, की तुम्ही जीवनात कोणालाही खुश नाही करू शकत. आता तुम्ही म्हणाल, का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी 90ची मुलगी आहे. त्यावेळेस मुलींना लहानपणापासून हे शिकवलं जायचं, की चांगली मुलगी बन, जिम्मेदार बन, घरातले काम कर, शिकून घे. मला आज पण 90च्या मुलींची गोष्ट आठवते. जेव्हा कधी पाहुण्याच्यात गेलो ना, की म्हटले जायचे, नीट वाग, जास्त हसू नको, जास्त बोलू नको, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, काम कर, काम शिक. संस्कार, वर्तन, जबाबदारी, कर्तव्य या सर्व गोष्टी शिकवल्या जायच्या आणि सर्वांसाठी काही ना काही करत राहण्याची शिकवण दिली जायची. चांगली मुलगी बनायची आहे ना, तर काम कर, सगळ्यांच्या ऐकण्यात राहा. मग या सर्वांची हळूहळू सवयच लागून गेली. त्याच कर्तव्य जबाबदारीमध्ये राहणे. प्रत्येक मुलीला वाटते, की जेवढं आपण दुसऱ्यांसाठी करू ना, तेवढंच लोक आपल्याला चांगलं म्हणतील आणि तसेच मला पण वाटायचे. नंतर लग्न झालं, परत विचार केला, जशी चांगली मुलगी बनून राहिली ना, तशी चांगली सून पण बनेल. प्रत्येक काम शिकले, कर्तव्य निभावली, जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला, नाती जपण्याचा आणि त्यामध्ये स्वतः माघार घेण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना समजण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. समोर जे होतंय, जे चाललंय, हे सगळं समजतंय, दिसतंय, पण तरीही काहीच नाही बोलली. जे होतंय ना, जे चाललंय ना, ते चालू दिलं. जिथं माझी गरज पाहावी, जिथं मी हवी आहे ना, तिथं मी उभी राहिली. भले रिस्पेक्ट असो वा नसो, नाते आपले असो वा परके असो, सख्य असो वा चुलत, न ते पाहता निस्वार्थपणे नवऱ्याच्या बाजूने उभी राहिली. पण हळूहळू एक गोष्ट मला समजू लागली, की सगळं ठीक असेल ना, खुशीचे वातावरण असेल, आनंदाचे वातावरण असेल किंवा घरात एखादा सण समारंभ असेल ना, तेव्हा काहीच आपली तारीफ नसे, आपली रिस्पेक्ट नसे. भले घरातले बऱ्याच जबाबदाऱ्या आपण बघणे, देणं बघणे, आली दिवाळी करा साफसफाई, आली यात्रा करा साफसफाई, सर्व साफसफाई एकटीने करणे, बघणे, सर्व कर्तव्य पार पाडणे, जबाबदारी पार पाडणे आणि त्याच्यानंतर सर्व जबाबदारी संपली ना, की ना आपण कुठल्या मानाची हकदार, ना रिस्पेक्टफुल आपल्याला वर्तन. पण जर कधी कोणत्या गोष्टींवर आपले मत मांडले, रागावलं गेलं, रागवली, एखाद्या गोष्टीला नाही म्हटले ना, तर त्यावेळेस मी चुकीचेच किंवा प्रत्येकजणच चुकीचं ठरतं. कोणी हे विचारतं का, की माझ्या रागाच्या मागचे काय कारण होतं, माझ्या गपगप राहण्यामागील काय कहाणी होती, मला काय पाहिजे, मला हवी ती रिस्पेक्ट मिळाली का? पण नाही. तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात असं येतच नाही. लोक तुम्हाला तेवढ्या क्षणाला चांगले म्हणतात, जेव्हा तुम्ही त्यांच्या म्हणण्याने चालता, हवे ते समोर त्यांच्या मांडता. ज्या दिवशी तुम्ही तुमचं म्हणणं मांडता, रिस्पेक्ट मागताना, त्या दिवशी तुम्ही प्रत्येकाच्या नजरेत काहीच नसता, जसं न गरजेची वस्तू. या सर्वांचा अर्थ असा नाही, की मी जबाबदाऱ्या निभवायला नाकारते किंवा मला आवडत नाहीत. हो, मला आवडतात जबाबदारी निभवायला. मी अजूनही माझी जबाबदारी निभवते, आज पण निभवते. पण मी एक गोष्ट बदलली आहे. आज मी माझी सेल्फ रिस्पेक्ट निवडते. कोणाला इन्सल्ट करण्याचा विनाकारण अधिकार मी देत नाही. प्रत्येकाला विनाकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. जिथे रिस्पेक्ट नाही, तिथं जाण्याचा आग्रह देखील धरत नाही. जो जसा आहे तो तसा विचार करणार आणि जसा विचार करणार तशीच वागणूक देणार. मग किती पण कोणाला खुश करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच वयाच्या या टप्प्यावर मी स्वतः अनुभवातून शिकले, की जिम्मेदार बना, पण लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला विसरू नका. मदत करायची ना, पण प्रमाणात करा. प्रत्येकाची इज्जत करायची, पण स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच अजिबात न लागता. देवाने आपल्याला जन्म दिलाय, ते इतरांकडून दुःख घ्यायला नाही दिला, तर स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे जगायला दिलाय. म्हणूनच मी तुम्हाला पण सांगेल गृहिणींनो, आज सांगू इच्छिते, की जिम्मेदार बना, पण स्वतःला खलू देऊ नका. लोकांची मदत करा, रिस्पेक्ट करा, कर्तव्य निभवा, पण स्वतःची इज्जत सगळ्यात पहिल्यांदा ठेवा. कारण हा समाज कधी पूर्णपणे खुश होणारच नाही. कधी कोण नाखुश तर कधी कोण खुश. एकाला खुश करायला गेलं तर एक नाखुश हा होणारच आहे. पण जर तुम्ही खुश राहाल ना, तर तेच तुमचं सर्वात मोठं हे यश असणार आहे. त्याच्यामुळे सर्वात अगोदर स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःची इज्जत नक्की जपायला शिका. तर मैत्रिणींनो, अशाच काही टिप्स, मोटिवेशनल व्हिडिओसाठी, टिप्ससाठी, होम टिप्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि
आजचा हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. त्या प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक मैत्रिणीला शेअर करा जिने स्वतःची रिस्पेक्ट अगोदर मागे ठेवलेली आहे. बघा, प्रत्येकासाठी काही ना काही आपण करतो, पण स्वतःची रिस्पेक्ट आपण बाजूला ठेवतो. पण एक वेळ अशी येते की स्वतःला कुठेच रिस्पेक्ट अशी नसते. त्याच्यामुळे स्वतःची इज्जत करायला शिका. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. आणि जाता जाता आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.